पद्धत नाहीये, पण परदेशी राजा राणी गेले होते, फिशिंगसाठी निघाले. आपल्याकडे ती पद्धत नाहीये. आणि फिशिंगला निघाले असताना रस्त्यामध्ये एक गाढवावर बसून एक कोळी चालला होता, खांद्यावर गळ होता. राजाने विचारलं, काय रे, मच्छी पकडायला का? तो म्हणला, नाही महाराज, आज मच्छी पकडायला जाणार नाहीये, वादळ आहे, खूप मोठा पाऊस येणार आहे. म्हटलं, मूर्ख माणसा, मी माझ्याकडे खूप पगार देऊन हवामान तज्ज्ञ ठेवलेला आहे. त्यांनी सांगितलं, तुम्ही जा, खुशाल, काही होणार नाहीये. राजा पुढे गेला. खूप वादळ झालं, पाऊस आला, त्रेधा तिरपीट झाली. राजा दरबारात गेला. प्रधानाला सांगितलं, त्या माणसाला आणा बघू, हवामान तज्ज्ञाला. त्या लाद घालून हाकलून लावा आणि त्या कोळ्याला बोलवा आणि त्याला अपॉइंट करा. कोळी आला. तो म्हणला, महाराज, मला यातलं काही कळत नाही हो. तो म्हणलं, मग त्या दिवशी कसं सांगितलंस, पाऊस येणार, वादळ होणार? तो म्हणला, माझ्या गाढवानं कान खाली टाकले की मला कळतं पाऊस येणार आणि वादळ होणार. तर म्हणलं, मग ठीक आहे, गाढवाला अपॉइंट करा. म्हणजे राजेशाही गेली, लोकशाही आली, पण ती अपॉइंट करण्याची पद्धत काही गेलेली नाही अजून. तर ही जी गंमत आहे, अरविंद इनामदार आमचे जे कमिशनर होते, त्यांची एक पद्धत होती बोलण्याची. या देवा, कसं काय देवा, काय आणू का तुम्हाला, काय देवा. त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले, ना मला काही कळत नाही, आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना, काही मंडळी ना, सगळ्यांना नाही, पण ते का पैसे खावेसे वाटतात. अहो, आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही, तो खर्च होत नाही हो. त्या माणसाची, म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा. तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत. लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले, मला एक 200 रुपये पाहिजेत, त्यावेळेचे 200 रुपये, लालबहादूर शास्त्री म्हणले, माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे. त्यांची बायको म्हणाली, नाही, माझ्याकडे आहेत. तिने 200 रुपये दिले काढून. शास्त्रीने विचारलं, तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? ती म्हणली, नाही, दर तुम्ही पगारातून देताना त्यातले 5-10 रुपये मी वाचवते. त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा 10 रुपये पगार कमी करा. यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांच्या खात्यावर 25,000 रुपये नव्हते. आपल्या मंत्र्यांच्या, म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्याधीश असतो, त्याची चौकशी का नाही होत? म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे,